नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आजी आणि माजी मुख्यमंत्री, दोघेही महायुतीचे नेते, दोघांच्याही पक्षाची विचारधारा एकच, दोघेही सध्या एकत्रितरित्या सत्तेमध्ये आहेत. पण तरीही सध्या या दोन नेत्यांमध्ये सगळं आलबेल दिसत नाहीये. दोघांच्या पक्षांमध्ये म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये सगळं काही आलबेल नाहीये याच्या कालपर्यंत फक्त चर्चा होत्या. पण आज मात्र हे सगळं चव्हाट्यावर आलं. कारण मंत्रालयामध्ये उपस्थित असून सुद्धा एकनाथ शिंदेंचे मंत्री आज कॅबिनेटच्या बैठकीला गेलेच नाहीत. शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अघोषित बहिष्कारच टाकला. एकमेकांच्या मतदारसंघांमध्ये कुरघोड्या करणं, एकमेकांच्या बालेकिल्ल्यात आव्हानं उभी करणं, एकमेकांच्या विरोधातली माणसं पक्षात घेणं, खात्यांमध्ये निधी आणि बदल्यांच्या मुद्द्यावरून कुरघोडी करणं, या सगळ्या बाबी आता मंत्रालयासह राज्यातल्या जिल्ह्यात दिसायला लागलेल्या आहेत. खुद्द एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्येच भाजपनं गणेश नाईकांच्या रूपानं मोठं आव्हान उभं केलंय. शिवाय पक्ष आणि चिन्हाच्या लढाईचं शिंदेंसमोरचं आव्हान अजूनही संपलेलं नाहीये. शिवसेना आणि भाजप हे राज्यामध्ये तिसऱ्या सवंगड्यासह म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससह सध्या सत्तेमध्ये आहेत. तिघांचं मिळून संख्याबळ इतकं मोठं आहे की सरकार चांगलं भक्कम अवस्थेमध्ये आहे. शिंदेंची शिवसेना काय किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काय, दोघांपैकी कुणीही कितीही नाराज झालं तरी भाजपला सध्या फारशी चिंता करण्याची गरजच नाहीये. मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून शिंदेंची नाराजी आहेच. तर आता सरकारला वर्षही पूर्ण झालेलं नसताना शिंदेंच्या पक्षाला एकामागोमाग एक जे हादरे बसतायत किंवा जे दिले जात आहेत त्यामुळे शिंदेंची नाराजी वाढत गेली आहे. आता त्यात कमी म्हणून की काय, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची नियुक्ती केली. वर शिंदेंच्या एकाही आमदाराला स्थान दिलं नाही. म्हणजे शिवसेना शिंदेंची, धनुष्यबाण सध्या शिंदेंचा, बाळासाहेबांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार हा दावा शिंदेंचा, राज्यातल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे. पण तेच सरकार जेव्हा बाळासाहेबांच्या स्मृती जपणाऱ्या स्मारक समितीवर शिंदेंच्या पक्षाला एकाही आमदाराला नियुक्त करत नाही तेव्हा तो घाव शिंदेंसाठी वेदनादायी ठरलाय अशी चर्चा आहे. आता बिहारच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपचा विश्वास प्रचंड वाढलाय. त्यामुळे शिंदेंच्या नाराजीत आणखी भर पडल्याची शक्यता आहे. आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंच्या नाराजीला हा असा वाव देणं, त्या नाराजीला चव्हाट्यावर येऊ देणं हे शिंदेंना परवडणारं असेल आणि भाजपलाही त्यात फार काही अडचण वाटत नसेल तर महायुतीतल्या सगळ्या पक्षांसाठी पुढची 4 वर्ष ही सोपी राहतील का, हा आजचा कळीचा मुद्दा आहे. या सगळ्या संदर्भात बोलायचे, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे अर्ज भरून झालेत. जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची प्रचंड उत्सुकता आहे. पुढचे 2.5 महिने राज्याच्या राजकीय मैदानातील लढाई जोरदार लढली जाणार आहे. अवघ्या राज्यामध्ये या लढाईचा ज्वर चढलेला असताना इकडे मुंबईत मंत्रालयात मात्र सत्ताधाऱ्यांमध्येच घमासान दिसलं. मंगळवारचा दिवस मंत्रालयात कॅबिनेटच्या बैठकीचा दिवस असतो. एकनाथ शिंदेंचे सगळे मंत्री आज बैठकीसाठी मंत्रालयात पोहोचले, पण बैठकीला मात्र ते गेलेच नाही. मंत्र्यांनी एखादी गोष्ट जर मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी एकत्र गेले तर ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे अनेक गोष्टी आम्ही मांडू शकतो. पण कॅबिनेट आम्हाला जे काय पाहिजे, आम्हाला जे काय आवश्यक आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगणार तर कोणाला सांगणार. दोनच व्यक्ती अशा आहेत त्यांच्याकडे आमचं चांगलं वाईट आम्ही सांगू शकतो. ते म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीमध्ये असल्यामुळे देवेंद्रजी. एकनाथ शिंदे स्वतः बैठकीसाठी उपस्थित होते, पण त्यांचे मंत्री काही बैठकीला आले नाहीत आणि बैठक संपल्यावर शिवसेनेचे सगळे मंत्री थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत. त्याच्यामुळे नाराजी कशा, आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
उल्हासनगरमध्ये भाजपच्या काही लोकांना शिवसेनेनं प्रवेश दिला। त्यानंतर एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातल्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। हा प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीतच झाला आणि हीच बाब एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या चांगली जिव्हारी लागली आणि तिथेच ठिणगी पडली। 8-10 वर्षांनी या निवडणुका होत असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी इकडं तिकडं जाणं सुरू आहे। मला असं वाटतं की याच्यामध्ये काही आम्ही मार्ग काढू। काही लोक आमच्या तिकडे गेले तुमच्या मार्फत, काही नवीनच्या मार्फत भाजपवर आले, दुकान म्हणून घडीकडे गेले। तर हे जे ऑप्शन मिळाले आहे निवडणुकीमध्ये त्यामुळे थोडासा त्या ठिकाणी अडचण निर्माण झाल्या आहे आणि याचा मार्ग निघेल। खरं तर शिवसेना आणि भाजप यांच्यामधल्या कुरबुरीची ही काही सुरुवात नाहीये। एकनाथ शिंदेंची नाराजी लोकसभेच्या निवडणुकीपासूनच सुरू झाली होती। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या घरचा ठाणे मतदारसंघ मिळवताना एकनाथ शिंदेंची चांगलीच दमछाक झाली होती। विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री पदाची इच्छा अपूर्णच राहिली। नव्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेंना गृह खात्याची इच्छा होती, पण तीही पूर्ण झाली नाही। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील काही माजी मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही। सर्व मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी हे मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच ठरतील असा आदेशच निघाला। एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या खात्यामधील निधी हा विविध योजनांसाठी वळवला गेला। एकनाथ शिंदेंच्या अनेक मंत्र्यांची वेगवेगळी वादग्रस्त प्रकरणं बाहेर येऊ लागली। सरकारला वर्ष होत आलंय तरी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सुरू झालेल्या काही योजनांना थेट कात्री लावली गेली। एकनाथ शिंदेंच्या जवळच्या सनदी अधिकाऱ्यांवर ईडीची कारवाई झाली। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यामध्ये गणेश नाईकांनी जनता दरबार भरवायला सुरुवात केली आणि आता एकनाथ शिंदेंच्या सगळ्याच प्रमुख शिलेदारांच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपनं प्रतिस्पर्धी उभे केलेत। आपली हीच नाराजी घेऊन शिंदे कधी दिल्ली दरबारी गेले तर कधी दरेगावी गेले, पण तरीही शिंदेंच्या मनासारखं काही झालं नाही। त्यातही ज्या अमित शहांचा शिंदेंना सगळ्यात जास्त पाठिंबा असल्याची चर्चा आहे त्याच अमित शहांनी मुंबईमध्ये येऊन कुबड्यांची गरज नाही असं वक्तव्य केलं आणि तिथेच भाजपचे मनसुबे स्पष्ट केले। महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमिट स्थान रखते हैं, उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं। अमित शहांच्या याच वक्तव्यानंतर एकीकडे भाजप नेत्यांचं मनोबल चांगलंच वाढलं, पण दुसरीकडे शिंदेंची कोंडी मात्र वाढत गेली। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची लढाई अजूनही न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। त्या लढाईमध्ये शिंदे जिंकले तर त्या पक्षावरची त्यांची पकड मजबूत होईल, पण ती लढाई शिंदे जिंकले नाहीत तर शिंदेंच्या राजकीय भवितव्यासाठी मोठं आव्हान उभं राहील। 2014 ते 2019 या काळात एकनाथ शिंदेंसह तत्कालीन शिवसेनेचे अनेक मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या युती सरकारमध्ये नाराज होते, तेव्हा ते राजीनामे खिशात घेऊन फिरायचे। 2025च्या महायुती सरकारमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, पण नाराजी मात्र तीच आहे। त्यामुळे या नाराजीवर भाजप वेळीच फुंकर घालणार की नाराजीतून उभ्या राहणाऱ्या वादळाचं आव्हान एकनाथ शिंदेंना सलग तिसऱ्या सरकारमध्येही पेलावं लागणार। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आणि हे सगळं दिवसभरात झाल्यानंतर आज संध्याकाळ होता होता एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या दिवसभरातल्या प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। नाही, आज मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आमची चर्चा झाली, बैठक झाली
आणि त्या बैठकीमध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीला कुठेही गालबोट लागू नये. आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा लढलो, महायुतीने विधानसभा लढलो, महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाईड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे. आणि त्यामुळे कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये, खराब होऊ नये, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे. आणि दिवसभरातल्या याच सगळ्या नाट्यावर बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर. गणेशजी नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत काही वेळातच आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते सुनील मोदी आता आपल्या सोबत आहेत. सुनीलजी पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो आपल्या सोबत आहेत. प्रवीण सर नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक मिलिंद बल्लाळ सुद्धा आपल्या सोबत आहेत. मिलिंद सर आपलंही स्वागत. नमस्कार. चला मिलिंद सर ठाण्याहून आहेत, त्यामुळे आजच्या चर्चेची सुरुवात मिलिंद सर तुमच्यापासून करूयात. म्हणजे या सगळ्याची ठिणगी पडली आहे ठाण्यामधूनच. उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली असा वाया प्रवास करत आता ते मंत्रालयापर्यंत पोहोचले. पण या सगळ्याला खरंच कल्याण, उल्हासनगर, ठाणे एवढंच जबाबदार आहे का? निश्चित मला असं वाटतं कविता की आता जो प्रकार चालू आहे आणि जे एक प्रकारचं संघर्षाचं वातावरण दिसतंय आपल्याला, तर डेफिनेटली तो संघर्ष आहेच. परंतु त्याला एक इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे संबंध हे कधीच असे फार आपण म्हणतो ना सुमधुर नव्हते, कॉर्डियल असे कधी नव्हते. आणि याचं कारण असं होतं की भारतीय जनता पक्ष किंवा पूर्वीचा जनसंघ यांचं कल्याण आणि डोंबिवलीमध्ये चांगलाच एक पकड होती. तिथे त्यांचे नगराध्यक्ष सुद्धा निवडून यायचे. म्हणजे नारायण मराठे होते, राम कापसे होते, नारायण जोशी होते, आबासाहेब पटवारी होते, असे अनेक. नंतर मग जगन्नाथ पाटील आले. तर एक लिगसी होती भारतीय जनता पक्षाची जनसंघापासून सुरू झालेली. आणि इतकं बीजेपीचं किंवा जनसंघाचं तिथे स्ट्रॉंग होल्ड असताना राम कापसे पहिल्यांदा रामभाऊ म्हाळगी निवडून आले, त्यानंतर म्हाळगीनंतर कापसे निवडून आले. आणि हा मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा जो आता जो कल्याण आहे तो पूर्वी ठाण्यातच होता. त्यामुळे हा सगळा मतदारसंघ हा ठाणे मतदारसंघ होता. आणि तिथे भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येतो आणि भारतीय जनता पक्षाचाच मक्तेदारी आहे किंवा त्यांचाच हा मतदारसंघ आहे, अशा पद्धतीची इमेज तयार झालेली होती. ही गोष्ट नंतर बदलली. म्हणजे आनंद दिघे यांच्याकडे जेव्हा शिवसेनेची सूत्र आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेची पकड होतीच. म्हणजे सतीश प्रधान होते, त्याच्यामुळे ठाणे हा बालेकिल्ला होताच. परंतु आनंद दिघे यांच्या प्रयत्नातनं कल्याण डोंबिवलीला सुद्धा त्यांनी चांगलाच पकड मिळवली. आणि त्या कॉन्फिडन्सच्या आधारे कालांतराने त्यांनी कल्याण मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा ठाणेच परंतु आता कल्याण पण झाला, त्या मतदारसंघावर सुद्धा लोकसभेसाठी हक्क सांगितला. आणि खरं म्हटलं तर संघर्षाची ठिणगी त्या दिवशीपासून पडली, ती आजपर्यंत ती मिटलेली नाहीये. आणि हा जो जुन्या संघाचा किंवा भारतीय जनता पक्षाच्या जुन्या लोकांचा जो एक राग होता, तर तो राग किंवा मोठा भाऊ छोटा भाऊ आपण आता म्हणतो, परंतु तो ठाण्यात त्याचं मूळ आहे की तो तेव्हापासून सुरू झाला होता. आणि तेव्हापासूनचा राग जो आहे तो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दिसतो. आता गंमत अशी झालेली आहे की आनंद दिघे यांच्यासारखा आक्रमक नेता गेला, परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यांची जागा घेतली, मुख्यमंत्री पद मिळवलं, सगळं झालेलं आहे. परंतु एकनाथ शिंदे यांची आणि आनंद दिघे यांची कार्यपद्धती फार वेगळी आहे. त्याच्यामुळे आज आता सुद्धा आपण तुम्ही जी रिॲक्शन त्यांची ऐकवलीत आम्हाला एकनाथ शिंदेची, त्याच्यावरनं आपल्याला एक लक्षात येईल की ही नॉर्मली शिवसैनिक किंवा एक शिवसेनेचा जो एक नेता जो एकदम उसळून बोलतो तसं एकनाथ शिंदे अजूनही उसळून बोलत नाहीत. वास्तविक ही खतखत प्रचंड आहे. परंतु त्याच्यातनं ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात, तर ही मॅच्युरिटी जी पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे ती मॅच्युरिटी आता भारतीय जनता पक्ष त्यांच्या आक्रमकपणाने, मला असं वाटतं की गणेश नाईक तिकडनं नवीन मुंबईतनं, इकडनं रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवलीतनं, ठाण्यातनं संजय केळकर यांच्यासारखे असं तिन्ही चारी बाजूनी एकनाथ शिंदे यांना घेरलं गेलेलं आहे. आणि त्याची
ही कारणमीमांसा आहे की हे सुरुवातीपासूनच जे ह्यांचं जे राजकारण आहे, हे राजकारण जे आहे ते बरं, मला वाटतं मिलिंद सरांचं कनेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय आणि ठाण्याच्या संदर्भात त्यांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, नंतर विचारूयात. प्रवीण पुरो सर, आता प्रश्न असा आहे की ऐन निवडणुका तोंडावर असताना नगरपालिकांचे अर्ज भरून झालेल्या जिल्हा परिषदा कधीही जाहीर होतील, महानगरपालिकांचं सुद्धा अगदी वेळापत्रक तोंडावर असेल, हे सगळं असताना शिवसेनेचे मंत्री मंत्रालयामध्ये कॅबिनेटच्या बैठकीवर अघोषितपणे बहिष्कार टाकतात. जर शिवसेनेचा पक्ष म्हणून जर पोत लक्षात घेतला तर कदाचित असं करणं ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया ठरू शकते. पण निवडणुका तोंडावर असताना, आपण सत्तेमध्ये असताना, जेव्हा एखादा पक्ष म्हणजे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते हे बैठकीमध्ये असतात पण बाकीचे नेते जात नाही, ही जेव्हा भूमिका घेतली जाते तेव्हा ती ठरवून केलेली असते, कॅल्क्युलेटेड मूव्ह असते, की मग शिवसेना या पक्षाची जशी एक्सटेम्पो रिॲक्शन असते तशीच ही रिॲक्शन म्हणावी? नाही, कविता थोडं मागे जाऊया, कारण मिलिंदजींनी आता जे काय सांगितलं ना, कल्याणचं राजकारण, ठाण्यातलं राजकारण, जालनामध्ये काय झालं, सातारामध्ये काय झालं, संभाजीनगरमध्ये काय झालं, कारण तिथले जे मंत्री जे आहेत त्यांची नाराजी होती, पण त्यांच्या नाराजीकडे तेवढं पाहण्याची गरज एकनाथ शिंदे आणि भाजपला पडली. पण प्रामुख्याने काय झालं की ठाण्यामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे हे त्यांचा एक बालेकिल्ला आहे, त्यांचं एक स्थान आहे महत्वाचं, त्या ठाण्यावर जेव्हा भारतीय जनता पक्षाने प्रामुख्याने जेव्हा अतिक्रमण सुरू केलं, हे गणेश नायकांच्या माध्यमातून जेव्हा सुरू केलं, गणेश नाईक हे काही ठाण्याचे पालकमंत्री नाहीये, ठाण्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये गणेश नाईक ज्या वेळेला नवी मुंबईत आणि त्यानंतर ठाण्यामध्ये जेव्हा जनता दरबार घेतात, तेव्हा एकनाथ शिंदेना हे वाटणं स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक आपल्यामध्ये कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. ही जी ठिणगी पडली ना, ती प्रामुख्याने तिथूनच पडली. मिलिंदजींनी सांगितलेलं राजकारण तर आहेच, पण त्याच्याशिवाय जेव्हा गणेश नाईक यांनी जेव्हा ठाणे शहरामध्ये पाऊल ठेवलं, त्यांनी पाय ठेवलं आणि तिथे जनता दरबार सुरू केले, तेव्हा एकनाथ शिंदे अतिशय कडबडून जागे झाले. त्यांनी 3-4 वेळा प्रयत्नही केला मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा, हे जे काही चाललंय काही योग्य नाही, पण तरीही गणेश नाईक थांबले नाही. गणेश नाईकांनी तिथे दरबार घेतले, नवी मुंबईतले दरबार त्यांचे चालूच आहेत, पण जेव्हा ठाण्यामध्ये दरबार घेतल्यापासून एकनाथ शिंदेनी या संदर्भात अतिशय कडक भूमिका घेतली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या ठाण्यामध्ये इतरांना पाय ठेवू देणार नाही, हे ते सांगत नव्हते. नरेश मस्के सांगायचे किंवा श्रीकांत मध्ये सांगायचा. हे सांगण्याचं कारण एकच होतं की भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर कुरघोडी केली जाते, त्यांच्या पायावर पाय ठेवला जातोय, ही सुरुवात झाली. आणि या सुरुवातीचा अतिरेक कधी झाला, ज्या वेळेला इतर मंत्र्यांच्या जी काही दालनं आहेत, दालनांचं वितरण करणं, त्यांना सहाय्यक देणं, त्यांना पीए देणं, त्यांना ओएसडी देणं, या बाबी जेव्हा दुर्लक्षित केल्या गेल्या मुख्यमंत्र्यांकडून, तेव्हा हे सगळे मंत्री नाराज झाले. आणि आता तर निवडणूक नगरपालिकांची आहे, खरी पुढे येणारी निवडणूक आहे महानगरपालिकांची. या सगळ्या ठिकाणी आपण मग मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, त्याच्या पुढे जाऊन सगळ्या महानगरपालिकांमध्ये या महायुतीमध्ये असलेला जो दुरावा जो आहे तो आज एवढाच दिसतोय, पण पुढे तो आणखी वाढणार आहे. ही सुरुवात आहे, ही सुरुवात पुढे जेव्हा जाईल तेव्हा कडेलोट होईल. अरुण सावंतजी आहात का आमच्या सोबत? हो बोला. आज चर्चेची सुरुवात तुमच्यापासून करायची होती, तुम्ही उशिरा आलात. हो, थोडा क्षमा असावी त्याबद्दल. बर, काय झालं काय आज असं की ऐन मंत्रिमंडळाची बैठक असताना शिवसेनेचे मंत्री असतात मंत्रालयामध्ये उपस्थित, जातच नाहीत बैठकीला आणि नंतर मग सगळी सारवासारव करावी लागते? काय झालं काय एवढं? नाही, कोणत्याही प्रकारची सारवासारव शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांनी केलेली नाही. आमचे 2 मंत्र्यांनी अगोदरच सांगितलं होतं, पूर्व सूचना देऊन ते गैरहजर होते आणि काही मंत्री हे बाहेर होते. त्यातील आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतेच. दुसरी गोष्ट, काही घडलं वगैरे असं काही नाही आहे. पहा, या महायुतीमध्ये आम्ही सर्व 3ही जण काम करत आहोत, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारजी. आता या 3ही पक्षांमध्ये काम करत असताना कधी कधी काही गोष्टी वर खाली या होतच असतात आणि तरी सुद्धा युतीचा धर्म हा पाळला गेला पाहिजे या मताचा आमचा पक्ष आहे, शिवसेना पक्ष आहे. आणि आपण जर ज्या विषयावरून आज जो काही गदारोळ चालू आहे तो विषय म्हणजे डोंबिवलीमध्ये काही शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना
भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला. ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी येत असतात, परंतु यावेळेस तर खूप उशीर झालेला आहे. 7 वर्षांनंतर या निवडणुका येत आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की यावेळेस मला संधी ही मिळालीच पाहिजे. जनसेवा करण्याकरता हा जो काही योग आलेला आहे तो माझ्या पदरात पडावा. या कारणास्तव काही पक्षाचे उमेदवार म्हणा किंवा माजी नगरसेवक म्हणा इकडे तिकडे उड्या मारण्याचा प्रयत्न करत असतात. तसा प्रयत्न डोंबिवलीत सुद्धा झाला आणि यावरून हा वाद झालेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय बावनकुळेजी यांनी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेजी यांची भेट घेऊन त्यांना झाल्या प्रकरणावरती सविस्तरपणे माहिती दिलेली, चर्चा केलेली आणि यापुढे कोणत्याही पक्षाने एकमेकाचे उमेदवार जर त्यांच्याकडे येत असतील स्वखुशीने तर त्याची चौकशी करावी, आपापसात चर्चा करावी आणि मार्ग काढावा असं ठरलेलं आहे. त्यामुळे वादावरती पडदा पडला असं म्हणायला काही हरकत नाही. एवढंच आहे, आमच्या महायुतीमध्ये ज्या प्रकारे अनेक टीव्ही चॅनेलवरती आणखीन विरोधी पक्षांमार्फत जे काही आरोप आणखीन एक प्रकारचं या पक्षांमध्ये तडा पडला, या पक्षामध्ये आता बिघाडी झाली, हे जे काही सांगायचा प्रयत्न सुरू आहे तो मात्र केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांनी आपापल्या पक्षात काय चाललंय बघावं. कसं काँग्रेसने उभाटा पक्षाला लाथाडलं, कसं इतर पक्षांना त्यांनी फसवलं, या गोष्टींवर त्यांनी आपापसात चर्चा केली तर कदाचित त्यांना 2 मतं किंवा 2 सीट जास्त मिळतील. पण मला एक सांगा अरुण सावंतजी, तुम्ही आता बोलताना कल्याण डोंबिवली बद्दल बोललात. तिकडे मालेगाव मध्ये अद्वै हिरे गेलेत, आता दादा भुसेंना प्रॉब्लेम होणार. तिकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये राजू शिंदे आले, संजय शिरसाटांना प्रॉब्लेम होणार. इकडे रायगडमध्ये तटकरे आणि बाकीचे तुमचे सगळे शिवसेनेचे आमदार यांच्यातला वाद आता रोजच्या बातम्यांचा विषय झालाय. या सगळ्याचे तर प्रॉब्लेम होत नाहीत, मग फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये 2-3 माजी नगरसेवक घेतले त्याचा इतका इश्यू व्हावा की फक्त कल्याण डोंबिवली सगळ्यात जास्त महत्वाचं आहे शिवसेनेसाठी? मुळीच नाही, शिवसेनेसाठी अख्खा महाराष्ट्र महत्वाचं आहे. कारण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी यांनी जे काम केलं ते सर्व परिचित आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून काम केले. तेव्हा आमच्यासाठी ठाणा, मुंबई किंवा कल्याण डोंबिवली हे महत्वाचं आहे. हे साफ चुकीचं आहे. मी त्याचा म्हणजे मी स्वीकारत नाही हे आपलं वाक्य. तुम्ही बोलताना फक्त कल्याण डोंबिवली बद्दल त्यातल्या नाराजी बद्दल बोललात, मालेगाव बद्दल बोलला नाही, छत्रपती संभाजीनगर बद्दल बोलला नाहीत, रायगडच्या ते बिचारे भरत गोगावले कधीपासून वाट बघतात पालकमंत्री पदाची, वर्ष होईल त्यांना पालकमंत्री पद मिळत नाही. त्या सगळ्याबद्दल काही शिवसेनेची तक्रार नसते की ती फक्त मागच्या बाजूला ठेवायची आणि कल्याण डोंबिवली पुढे करायचं, असं काय आहे का? डॉक्टर कविताजी, मी कल्याण डोंबिवली याचा उल्लेख याकरता करतोय कारण आज सकाळपासून प्रत्येक चॅनेलवरती आणि प्रत्येक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या तोंडामध्ये जो विषय सुरू आहे तो कल्याण डोंबिवली हा विषयावरती सुरू आहे. म्हणून मी स्पेसिफिकली आपणास कल्याण डोंबिवलीचा विषय घेतला. राहिला विषय गोगावलेंचा, तर गोगावलेंचं जे काही आपण म्हणत उल्लेख करत आहात तो विषय आजचा नाहीये. तो विषय चालत राहील. योग्य वेळी तिन्ही पक्षांचे मुख्य नेते बसतील आणि अनेकदा बसले सुद्धा, त्याचा वाद सोडविण्यात येईल. त्याची चिंता आमची आहे, त्याची चिंता विरोधी पक्षांनी करू नये. ठीक आहे, ठीक आहे. गणेश खणकरजी, किती नाराज कराल अजून त्यांना? म्हणजे काय आता लोकसभेला नाराज केलं, विधानसभेनंतर नाराज केलं, आता त्या नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला तरी नाराज करू नका. कविताजी, मला असं वाटतं की आज दिवसभर जी काही चर्चा चालू आहे त्यावरती सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी त्यावर पडदा टाकलेला आहे. आता तुम्ही सारखं म्हणजे आता अरुण सावंतांनाही तुम्ही प्रश्न कल्याण डोंबिवलीच्या निमित्ताने विचारत होतात. त्यांनी बोलले, मी नाही विचारलं. नाही, मला असं वाटलं की आजची आपली चर्चा ही डोंबिवली फास्ट या विषयावरती तर नाही ना, म्हणजे आपण सारखं उलट गणेशजी, तुम्ही मला असं विचारलं पाहिजेत की थँक्यू की ते फक्त कल्याण डोंबिवली मध्ये अडकले होते, त्यांना मी बाहेर आणलं, मालेगावला नेलं, रायगड मध्ये नेलं, छत्रपती संभाजीनगरला नेलं. काय आज तुम्ही म्हणजे ऐकलं नाहीत का नीट? असं आहे की म्हटलं जातं जहा न जाय कोई वहा पहुंचे कवी. त्यामुळे प्रसार माध्यम आहे ते त्यांची भूमिका करत असतात. पण मला जे वाटतं ते मी स्पष्टपणे सांगतो. असं आहे की आत्ताच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत. लोकसभा हा विषय वेगळा असतो, विधानसभा विषय त्याहीपेक्षा वेगळा असतो
आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जमिनीवरच्या कार्यकर्त्याची असते. स्वाभाविक आहे, या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षानंतर निवडणूक व्हायला हवी होती. अनेक कारण आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक झाली नाही व 8 वर्षाचा मध्ये हा गॅप पडलेला आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे, प्रत्येक निवडणुकीनंतर एक जनरेशन बदलत असते, नेतृत्व बदलत असतं. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की यावेळेला मला संधी मिळाली पाहिजे. स्वाभाविक आहे, त्याचा ताण तिथल्या नेतृत्वावर पडतो आणि स्वाभाविक आहे राज्यभरातील नेतृत्वाला याची चिंता करावी लागते की जो कार्यकर्ता आमच्यासाठी धावत असतो त्याला काही ना काही आपल्याला निवडणुकीत प्रतिनिधित्व खालच्या स्तरावरती दिलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणताय तसं लोकसभेला तर ठीक आहे, असं तुम्हाला वाटत असेल. लोकसभेला आम्ही सामंजस्याने लढलो, विधानसभेला आम्ही सामंजस्याने लढलो, लोकसभेला खोटा नॅरेटिव्ह चालला म्हणून आम्ही संख्येने कमी पडलो, विधानसभेला आम्ही तो नॅरेटिव्ह दुरुस्त केला त्यामुळे आम्ही मोठ्या संख्येने निवडून आलो. त्यामुळे आमच्यात सर्व आलबेल आहे, होय हे मी मान्य करतोय. थोडं बहुत असतं ना इकडे तिकडे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा ग्रामपंचायत, नगर परिषदा या निवडणुका स्थानिक स्तरावरती लढल्या जातात. एकमेकाला ओळखणारी माणसं एकमेकांच्या विरोधात तिकडे उभी असतात. त्यामुळे अशा वेळेला हे प्रकार होणं स्वाभाविक आहे. परंतु राज्य स्तरावरती नेतृत्व करत असताना तीनही नेत्यांमध्ये अतिशय उत्तम प्रकारे समन्वय आहे, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आणि तुम्ही बघू शकाल म्हणजे ज्या दिवशी या निकाल येतील त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारलेली असेल हे तुम्हाला निकाल बघायला मिळेल. पण असं आहे गणेशजी, एरवी हे प्रश्न हे काय कुणाला कळत नाही का की स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितं वेगळी असतात. राज्यामध्ये विरोधात असलेले पक्ष, केंद्रामध्ये विरोधात असलेले पक्ष तुम्हाला तिथे एकत्र दिसू शकतात. हे काय आता नोन फॅक्ट आहे, याच्यामध्ये काही फारसं नवीन नाही. पण त्याचा परिणाम कधी मंत्रालयात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर होत नाही. मंत्रिमंडळाची बैठक ही राज्याची असते. मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित झालेले नेते जर बैठकीपर्यंत पोहोचणार नसतील तर ती बाब गंभीर आहे. आणि त्याचं कारण जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं झालेले पक्षप्रवेश असतील तर हे त्याहूनही गंभीर आहे. नाही, मला बघा असं आहे की तुम्ही म्हणताय तुमच्याकडे ही माहिती असू शकते, मी काय त्याला नाही देखील म्हणत नाही. कारण प्रत्येकाची आपली सूत्र आहेत की त्या सूत्रानुसार माहिती मिळते आणि त्यावरती आपण चर्चा करत असतो दिवसभर. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जी बाब म्हणताय ती उद्या स्पष्ट होऊन जाईल किंवा नेमके किती मंत्री निवडणुकीच्या प्रचारामुळे काही गैरहजर राहिले, काही नंतर वेळेवरती पोहोचू शकले नसतील. पण उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेजी त्या बैठकीला हजर होते आणि नंतर उदय सामंतांनी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की आवाजावरती पडदा पडला पाहिजे. पण असं कसं म्हणता येईल गणेशजी, म्हणजे ते नसतेच मंत्रालयात तर एक वेळ तुमचं म्हणणं मला मान्य करावं लागलं असतं. ते मंत्रालयात उपस्थित होते. बरं, मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताचं राजकारण हे सरकारमधल्या मंत्र्यांसाठी इतकं टोकाचं महत्वाचं ठरतं, इतकं अस्मितेचं ठरतं की त्यासाठी राज्याच्या दृष्टीनं महत्वाची असलेली, राज्याच्या निर्णयांच्या दृष्टीनं महत्वाची असलेली मंत्रिमंडळाची बैठक त्यांना महत्वाची वाटत नाही, ती पणाला लावली जाते. बघा कविताजी, असं आहे की तुम्ही म्हणताय, तुम्ही आता एक वाक्य वापरलं, पणाला लावली जाते. खरं तसं काही नाही, एवढं पणाला लावण्याची काही आवश्यकता नाहीये. मग याचं काय एक्सप्लेनेशन असू शकतं गणेशजी की उदय सामंत होते तिथे, त्याच्यानंतर जळगावचे गुलाबराव पाटील होते तिथे, दादा भुसे पण मला वाटते तिथे होते, अनेक मंत्री होते तिथे उपस्थित. आणि असं मंत्रालयामध्ये बसून प्रचाराचं काय काम असणार आहे की तुम्हाला तासाभराची, 1.5 तासाची कॅबिनेटची बैठक नाही अटेंड करता येत? बघा असं आहे कविताजी, प्रत्येक आमदार जो निवडून येतो हा साधारणतः 2 ते 2.5 लाख ते 3 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करत असतो. अनेक पंचायत समित्या, जिल्हा परिषदा असतील, अनेक सरपंच, ही त्या प्रत्येक आमदाराची स्वतःची एक ताकद असते. आणि तुम्ही बघू शकाल की महायुतीमधले अनेक आमदार आहेत, अनेक मंत्री आहेत, हे 2-2, 3-3, 4-4 टर्म हे आपापल्या मतदारसंघामध्ये निवडून येत आहेत. अनेकांचं स्वतःचं कर्तृत्व आहे. विचारधारेवरती काम करणाऱ्या पक्षांमध्ये आपापल्या स्थानिक पातळीवरती प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा एक जम बसलेला असतो. बरं, तिथले अनेक विषय असतात, स्वाभाविक आहे, काही काम असेल. पण मी आता एक वाक्यही म्हणालो, तुम्ही जी चिंता प्रकट केली कविताजी, तर मी सुद्धा म्हणालो की कदाचित उद्यापर्यंत हे स्पष्ट देखील होईल किंवा नेमकं काय विषय घडला असेल किंवा कोण कोण गैरहजर होतं. पण तुम्ही जे म्हणताय की पणाला लागलं, असं काही घडलेलं नाहीये.
त्यामुळे सर्व सामंजस्याने चाललंय, काही अडचण होणार नाही. कसं म्हणायचं ना, कसं म्हणायचं आम्ही की हे पणाला नाही लागले म्हणून? कारण राज्यातल्या जनतेच्या दृष्टीनं विचार केला, राज्याच्या जनतेच्या वतीनं विचार केला तर मंत्रिमंडळाची बैठक ही अत्यंत महत्वाची असते. दर आठवड्याचा तो कार्यक्रम, तिथं मंत्र्यांनी जाणं अपेक्षित असतं. शेवटी मंत्र्यांचं मूळ कोर काम आहे ते, आणि तेच जर मंत्री अरुण सावंतजी करायला तयार नसतील तर तुमच्या मंत्र्यांनी शिस्तभंग केला असं नाही का वाटत? नाही कविताजी, असं काही मुळीच नाही. ज्या प्रकारे आपण म्हणत आहात की राज्याच्या जनतेच्या हिताचे प्रश्न तिथे मांडले जात असतात, अनेक गोष्टी तिथे ठरविल्या जात असतात, हे सगळं खरं आहे. आणि गेली आपण पाहाल तर जेव्हापासून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे तेव्हापासून दर आठवड्यामध्ये काही अपवाद जर सोडले तर प्रत्येक वेळेसच्या ज्या मंत्रिमंडळाच्या बैठका आहेत या बैठकांमध्ये शिवसेना पक्षाचे आणि इतर महायुतीमधील सर्वच पक्षांचे मंत्री हजर असायचे आणि त्यांनी वेळोवेळी या राज्याच्या जनतेच्या हिताचे प्रश्न तिथे मांडलेले आहेत आणि सोडविलेले आहेत. तसंच आज जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती त्याच्यामध्ये जर खरं सांगायचं झालं तर माझ्यापर्यंत जी माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार तसे काही फार मोठे महत्वाचे प्रश्न त्याच्यात नव्हते. परंतु एक्झॅक्टली प्रश्न मी तुम्हाला यासमोर यावेळेस सांगू शकत नाही. तरी सुद्धा आपणास जर याचं खरं खोटं उत्तर अरुण सावंतजी, म्हणजे कुठली मंत्रिमंडळाची बैठक असेल की ज्याच्यामध्ये फार महत्वाचे प्रश्न नाहीयेत असं राज्य सरकारचे मंत्री म्हणू शकतात? कविताजी मी एक तुम्ही जे सारखं वारंवार विचारताय तर मी एवढंच तुम्हाला यावरती सांगेन, या महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, स्वाभाविक आहे, तुमचा अधिकार आहे. पण नीट आठवा, या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर 2012 ते 14 या काळामध्ये मुख्यमंत्र्यांचा पेन GR वर सही करायला जात नव्हता. नाही, ते तुम्ही विरोधकांना विचारा ना, ते तुम्ही विरोधकांना विचारा. गणेश खडकरजी, नको इश्यू डायव्हर्ट नको करूयात. गणेश खडकरजी, हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाहीये, त्यांनी काय केलं तुम्ही काय केलं त्याचा नाहीये. हा प्रश्न महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्रातलं सरकार यांच्यामधला आहे आणि तो आजचा आहे की आज जर महाराष्ट्रातले मंत्री हे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित होते तर ते बैठकीला का गेले नाहीत? आणि त्याचं कारण हे जर पक्षीय राजकारण असेल, सत्तेमध्ये असलेल्या दोन पक्षांमधले रुसवे फुगवे असतील तर ते गंभीर आहे, एवढ्याच निमित्ताने. बाकी कुठला मुख्यमंत्री 2.5 वर्ष मंत्रालयामध्ये गेला नाही, कुठला मुख्यमंत्री फक्त 2च वेळा गेलेला आहे, ते प्रश्न तुम्ही विरोधकांना जरूर विचारा, तो तुमचा अधिकार आहे आणि विरोधकांनी त्याचं उत्तर द्यावं. पण आजचा प्रश्न जो आता मी विचारते तो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे, त्यामुळे आता मी त्या मुद्द्याकडे जात नाहीये. सुनील मोदीजी, हा सगळा प्रकार बघितल्यानंतर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा बऱ्याच कमेंट दिल्या, रादर तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी तर याची फारच मजा घेतलेली दिसतीये. नमस्कार. खरं म्हणजे आजच्या या घटनेचं वर्णन एका वाक्यात करता येईल, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. बर. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या बैठकीला जातात आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय न सांगता मंत्री आपापल्या दालनात बसतात, हे कदापि शक्य होऊ शकत नाही. त्यामुळं केवळ हे जनतेची फसवणूक, राज्यातल्या जनतेची फसवणूक करण्याचा हा प्रयत्न शिवसेनेचा आहे. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा मी महत्वाचा सांगतो आपल्याला की भारतीय जनता पार्टीची सवय आहे आपल्या बरोबर आलेले मित्र पक्ष कसे गळले जातील, कसे त्यांची चिरफाड होईल, आगामी काळात कसे ते मृत्युमुखी पडतील आणि त्यांचा पक्ष संपेल. मी उत्तम उदाहरण देतो पंजाबचं अकाली दलचं. आज तो अकाली दल कुठल्याही चर्चेत नाही, कुठल्याही डिबेटमध्ये नाही. याला कारण आहे भाजप. लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये बच्चू कडूंच्या पक्षाला नरेंद्र मोदींनी आमंत्रित केलं, त्यांच्या मिटिंगला गेले, एकत्र लढणार म्हणले. एक शेतकऱ्यांचा प्रश्न विचारल्यावर त्यांना लाथ मारली आणि बाहेर काढलं. मी आपल्याला सांगतो की अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीची चाल होती की उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेला संपवण्याची. एकनाथ शिंदेसारखा माणूस त्याला बळी पडलेला आहे. एकनाथ शिंदेच्या आणि त्यांच्या लोकांना असं वाटतंय की आता आपण सत्तेत आहोत, बरं आहे, 4-5 वर्षानंतर केव्हा तरी त्यांना सद्गती येईल आणि ते घरात कसे फरफडत गेलेल्याचं उत्तम उदाहरण दिसेल. त्यावेळी धोबी का कुत्ता न घर का न घाट का अशी अवस्था भारतीय जनता पार्टी करेल. हा याच्या आजच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतंय. आम्हाला
आम्हाला पक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून या घटनेकडे आम्ही फक्त एक जोकर जसे जोकिंग करतात त्याच्याकडे त्या पद्धतीनं बघतोय. बर, ठीक आहे. मिलिंद सर, आता प्रश्न असा आहे की हे सगळं काही इतक्या पुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे 2014ला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि शिवसेना त्यांच्यासोबत सत्तेमध्ये होती त्यावेळेस शिवसेनेचे मंत्री खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरायचे. 2019ला ते बाहेर पडले एकनाथ शिंदे, तेव्हा त्यांचा राग होता राष्ट्रवादी काँग्रेसवर, काँग्रेसला सोबत घेतल्यावर आणि स्वतःच्या पक्ष नेतृत्वावर, तेव्हाही नाराजी होती. त्यानंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असल्यामुळे काय नाराजी नव्हती आणि आता 2025 मध्ये वर्ष नाही पूर्ण झालं तो पुन्हा एकदा शिवसेनेची नाराजी. सत्तेत असताना सातत्यानं हे नाराजीच्या भावनेमध्ये राहणं, इन्फेरियरिट आहोत आपण अशा भावनेमध्ये राहणं, कुणीतरी कायम आपल्याला कॉर्नर करतंय अशा भावनेमध्ये राहणं, सातत्यानं 10-15 वर्ष याचा अनुभव घेणं, याचा पक्षावर म्हणून काही परिणाम होतो की नाही? निश्चित होईल. इनफॅक्ट एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व जे आहे हे ते मुख्यमंत्री झाल्यावर आणि खास करून शिवसेना ते बाहेर पडल्यावर ते जेवढं प्रखर झालं होतं, तर पुढे जाऊन शिवसेनेची जी वोट बँक आहे तीच भारतीय जनता पक्षाची वोट बँक आहे आणि तिथे कुठेतरी वोट बँक ही सतत एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ती आपली कमी कमी होत जाणार. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे कधीतरी त्यांच्या रडारवर येणार हे स्पष्टच होतं. मला स्वतःला असं वाटतं की ह्याच्यामध्ये एक फार मोठी स्ट्रॅटेजी आहे. जसं एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र व्यापी नेते आहेत, शिवसेनेचे प्रमुख आहेत, तर ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते जर त्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायला लागले प्रचारासाठी आणि त्यांना होणं आवश्यक सुद्धा आहे, तर त्यांना कुठेतरी रेस्ट्रिक्ट करणं, त्यांची मुवमेंट रेस्ट्रिक्ट करणं हे मला असं वाटतं एक स्ट्रॅटेजीचा भाग असावा असं आता मला वाटायला लागलेलं आहे की एकनाथ शिंदे जेवढे ठाण्यात अडकतील तेवढं त्यांना ते बरं आहे, तो एक त्याच्या मागचा हेतू असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे यांना जरी ते महाराष्ट्र व्यापी नेते असले तरी कुठच्याही नेत्याला पहिल्यांदा आपलं जे होम पिच आहे ते सुरक्षित ठेवावं लागतं. त्याच्यामुळे डेफिनेटली कल्याण असेल, डोंबिवली, ठाणं, ह्या सगळ्या नगरपालिका, इथल्या पंचायती, नगर परिषदा इथे शिवसेनेचा भगवा फडकत राहिला पाहिजे ही त्यांची इच्छा असणं अतिशय स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे त्यांना कशा पद्धतीने आपल्याला आणखीन कॉर्नर करता येईल याची स्ट्रॅटेजी भारतीय जनता पक्षातर्फे आखली गेली असेल तर मला आश्चर्य वाटत नाही. एकनाथ शिंदे यांना स्वतःला आता पुन्हा एकदा प्रूव्ह करून दाखवावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कल्याण डोंबिवलीवरनं आज ही चर्चा सुरू झालेली आहे, आपण दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना जसं स्वतःला प्रूव्ह करायचं आहे तसं रवींद्र चव्हाण यांनाही प्रूव्ह करायचं आहे. आणि त्याच्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवणं हे रवींद्र चव्हाण यांच्यासाठी सर्वात अधिक प्रायोरिटीचं असणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या आता ज्या स्ट्रॅटेजीज आहेत या सगळ्या त्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे असं मला वाटतं. राहिला मुद्दा की ह्या ठाण्यापुरतच का हे सगळं मर्यादित होत आहे, तर मला वाटतं आपल्या शो मध्ये मी एकदा मागे बोललो होतो की हे जे सत्तेचं केंद्रबिंदू जे आहे ते मुंबईवरनं जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेना जे एक वलय प्राप्त झालं तेव्हापासून ते झालेलं आहे. ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महापालिका आहेत, असं कुठच्याच जिल्ह्यात नाहीये. 6 महापालिका, 2 नगरपालिका आणि ह्यांची सर्वांची लोकसंख्या आपण बघितली ती जवळजवळ 1/10 ऑफ द संपूर्ण स्टेट पॉप्युलेशन आहे. आणि या 1/10 ऑफ द पॉप्युलेशन मध्ये जवळजवळ 80% मतदार जो आहे हा मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी एक मध्यमवर्गीय कसे रिॲक्ट होत आहेत ह्याची सुद्धा चाचपणी ठाणे MMR एरियामधनं भारतीय जनता पक्ष करू पाहत असेल तर मला फार आश्चर्य वाटणार नाही. तो त्यांच्या एक मोठ्या राजकीय डावपेचाचा भाग आहे आणि एका काय म्हणतो आपण राष्ट्रीय पक्ष की जो कायम इलेक्शन मोडमध्ये असतो, कायम त्यांच्यात त्यांचे थिंक टँक विचार करत असतात. तर ह्या सगळ्यातनं हे प्रोसेस होऊन आलेलं प्रकरण आहे. हे 1-2 नगरसेवक इकडे तिकडे जातात किंवा तिकडचे इकडे येतात, इकडचे तिकडे जातात. मला असं वाटतं तो विषय एवढा मर्यादित नाहीये. हा विषय ठाणं हे लॅबोरेटरी सारखं झालेलं आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. ती लॅब झालेली आहे आणि या लॅब मध्ये काय काय आपल्याला प्रयोग करता येतील. तर जसं आपलं हिंदीच्या वरनं आपण सगळे म्हणाले होते ना की आपण हिंदीचं बघूया महाराष्ट्रात कशी रिॲक्शन येते, तशी मला असं वाटतं की ही एक रिॲक्शन चाचपणी जी आहे
ही सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातनं त्याला हे आता गणेश नाईकांचंच आपण बघूया ना, की गणेश नाईक तसं पाहायला गेलं तर हे इज अ सिनियर मोस्ट नेते लीडर. हो. आणि भारतीय जनता पक्षाला हे माहिती आहे की सिनियरिटी मध्ये त्या मानाने गणेश नाईकांच्याकडे आता असलेलं जे काही सत्तेतलं पद आहे ते फार मोठं नाही, ते फार मोठं नाहीये. त्यामुळे गणेश नाईक हे नाराज असणारच. त्याच्यामुळे गणेश नाईकांचा सुद्धा एक या पद्धतीचा उपयोग जर झाला तर मला असं वाटतं तोही आपण फक्त हे मला असं वाटतं की याच्या अगोदरची तुमची मांडणी होती ती खूप महत्वाची होती. म्हणजे एक तर होम ग्राउंड मध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे का ही एक स्ट्रॅटेजी असू शकते, हा एक तुमचा मुद्दा होता. आणि दुसरा असं होतं की एक लॅबोरेटरी बनत चाललेली आहे. आता त्या अनुषंगाने मला असं वाटतं की मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, हे प्रचंड लोकसंख्येचे प्रदेश आहेत. त्यामुळे तिथं आपली सत्ता निर्विवादपणे असणं हे भाजपला आत्ताच्या परिस्थितीमध्ये वाटणं यात काही नवल नाहीये. पण यातली दुसरी एक बाजू अशी दिसते की यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं या दोन्ही शहरांत या सगळ्या MMR रिजन मध्ये मायग्रेट झालेली लोकसंख्या आहे. म्हणजे इथला सगळा जो मराठी वर्ग आहे तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांशी सख्य सांगणारा आहे, नातं सांगणार आहे. त्यामुळे इथे जर काही होत असेल तर त्याचे पडसाद काही फक्त एवढ्यापुरते मर्यादित राहत नाही, त्याचे महाराष्ट्रावर सुद्धा होतात. त्यामुळे त्या अर्थानं सुद्धा तुम्ही जी लॅबोरेटरी म्हणताय तो मला वाटतं आणखीन समर्पक ठरतं. पुरो सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता हे जेव्हा सगळं होताना दिसतोय तेव्हा एकनाथ शिंदे जर नाराज असतील तर सत्तेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला याचा जास्त फायदा होणार आहे या सगळ्या घडामोडींचा, की विरोधकांना जास्त फायदा होणार आहे या घडामोडींचा? अगर आपण फक्त याला नॅरेटिव्ह सेटिंगच्या दृष्टीनं किंवा लोकांमध्ये प्रतिमा उभारण्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर. सावंत यांनी या युतीच्या सरकारमध्ये सारं काही आलवेलं असं सांगण्याचा जो प्रयत्न केला, जवळपास 4 टर्म सरकारचे मी मंत्रालयामध्ये कव्हर केलेली आहे. आणि दर आठवड्याला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकाही आम्ही आत्मसात केल्यात, बघितल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रेस कॉन्फरन्स पाहिल्या आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय काय झालंय किंवा कशा पद्धतीचं वातावरण असतं त्याच्या संदर्भात आम्ही वार्तांकन पण अनेक ठिकाणी केलेलं आहे. बरोबर. आतापर्यंत अशी कधीच घटना घडली नाही की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराविक गटाचे मंत्री अनुपस्थित राहिले, त्यांनी बहिष्कार टाकला. हे आतापर्यंत कधीच घडलं नाही मंत्रालयात असून. पण काय घडलं, विदर्भात आम्हाला काही निधी पाहिजे, खानदेशात निधी पाहिजे, कोकणामध्ये शेतकऱ्यांना काही मदत दिली पाहिजे, या कारणासाठी तिथले मंत्री मुख्यमंत्र्यांना जाब विचारायचे, मुख्यमंत्र्यांना सांगायचे की कोकणासाठी निधी द्या, विदर्भासाठी. म्हणजे राज्याच्या भल्यासाठी हे मंत्री सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे दावा करायचे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी करायचे, त्यांचा पाठपुरावा करायचे. आज राज्याच्या भल्यासाठी ही घटना आजची घडली नाही, ते एका पक्षाच्या भल्यासाठी घडली. 2 पक्षांमधल्या एकमेकांच्या कुरघोडीच्या निमित्तानं घडली ही बहिष्काराची भूमिका आहे. आणि ही अतिशय लाजिरवाणी आणि वाईट आहे की तुम्ही कोणाला घेताय. आज म्हणजे हे सगळे जे आमच्यावर उपटे काढताय ते कोणाचे काढताय, तर 2 पक्षामधला वाद या आमच्या राज्यातल्या विकासाच्या भूमिकाशी संबंधित असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्ही ते काढलं आणि तिथे बहिष्कार टाकला. आज विषय कुठले होते, सिडकोमध्ये नव्यानं जे निर्माण होणारी जी शहरं जी आहेत त्यांना मान्यता देणं, त्यांना निधीच्या संदर्भात चर्चा करणं. MMRDA मध्ये 20 एकरपेक्षा अधिक जागा ज्या आहेत तिथे वेगवेगळी शहरं बसवणं असे महत्वाचे निर्णय असतानाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केवळ आपल्या पक्षाला किंवा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये असलेला वाद हा एका बैठकीमध्ये तिथे मंत्र्यांच्या अनुपस्थितीमध्ये निर्माण व्हावा हे महाराष्ट्राला म्हणजे शोभेचं नाहीये. नाही, म्हणूनच मी म्हटलं सर मगाशी की म्हणजे आवडला नाही तो शब्द खणकर सरांना, पण तेच होतं ना की तुम्ही पणाला कशी काय लावू शकता बैठक, जेव्हा तुम्ही मंत्रिमंडळामध्ये आहात, तुम्ही मंत्रालयात उपस्थित आहात, त्यावेळेस बाकी सगळं सोडून मंत्रिमंडळाची बैठक कशी काय पणाला लावू शकते का? कारण त्याच बैठकीची फक्त बातमी होते, त्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असतं म्हणून. आणि ते झालं बैठक संपल्यानंतर हे मंत्री मुख्यमंत्र्यांकडे जातात, मुख्यमंत्री त्यांना जाब विचारतात तुम्ही उल्हासनगरला काय केलं. आम्ही जर कल्याणला जर केलं असेल, आम्ही संभाजीनगरला राजू शिंदेना जर घेतलं असेल, तुम्ही उल्हासनगरमध्ये काय केलं. म्हणजे कोणासाठी केलं हे, ते कोणतरी माजी नगरसेवक होते त्यांना फक्त पक्षात घेतलं एवढ्याच्या कारणासाठी. जर मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून दूर जात असतील म्हणजे ते महाराष्ट्राला गृहीत धरतात असं त्याचा अर्थ निघतो की नाही. म्हणजे जर मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री जेव्हा जाब विचारतात, एकमेकांना जाब विचारण्याचं हे जे काही सुरू आहे राज्य सरकारमध्ये हे अतिशय लाजिरवाण आहे. खरं म्हणजे खणकर आणि सावंतांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही मगापासून त्यांना सांगताय की ह्या महाराष्ट्राला तुम्ही ओलीस धरण्याचा प्रकार आहे, हे झालं नाही पाहिजे, हे थांबलं पाहिजे.
खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यासाठी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी कदाचित त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं पाहिजे निवडणुका होईपर्यंत तरी थांबा, सध्या आता वाद नको. हा वाद पटलावर आलाय, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय हा वाद काही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादीचा नाहीये. हा सत्तेतला असलेल्या 3 पक्षांचा वाद आहे. पिंपरी चिंचवडमध्ये काय परिस्थिती आहे? पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये अजितदादांचा दबदबा जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे. त्यांची ताकद माहिती आहे. ती ताकद कमी करण्यासाठी सातत्याने तिकडे प्रयत्न होतो. आता 2 दिवस तुम्हाला माहिती असेल की तिथे जे भूखंडाची जी प्रकरणं निघाली ती आपोआप निघाली का? ती कोणीतरी सांगितले, कोणाच्या तरी माध्यमातून ते बाहेर आलं, ते माध्यमांना कळलं आणि माध्यमांच्या नंतर त्या पार्थ पवारनी काय केलं किंवा त्यांनी भरलेले जे काही पैसे असतील ते कसे कमी भरले, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्याचं कारण काय? कारण अजितदादा पवार यांची जी काही ताकद तिथली आहे ती कमी करण्याचा प्रयत्न कुठून तरी होत होता. आणि हे सगळे युतीमधले जे वाद जे आहेत ते केवळ महाराष्ट्राला ओलीस धरण्याचेच वाद आहेत असं मला वाटतं. बरोबर आहे. सत्ताधारी पक्ष, अरुण सावंतजी, सत्तेमध्ये आहात तुम्ही दोनही पक्ष सत्तेमध्ये असताना जर तुमच्यामध्ये खरंच काही असेल आणि तुम्ही दोघांनी म्हटलं तसं, जर सत्तेमध्ये आहात म्हणून काय तुमच्यामध्ये कुरबुरी असणार नाहीत असं मानण्याचं कारण नाही. त्या निश्चित असतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं कदाचित ते जास्त झालेले असतील. पण ज्या समन्वय समितीमध्ये बसून आम्ही हे सोडवू असं सांगितलं जातंय ते समन्वय समिती आधीच घ्यायला पाहिजे होती. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीला आम्ही जाणार नाही, आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, हा पवित्रा घेण्याचा जो काही प्रश्न हा नाहीये की आज त्या बैठकीला गेले नाही. प्रश्न हा आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावलं तर काय करायचं? बरोबर आहे. आपण मी प्रवासात असल्यामुळे मी जरा लेफ्ट होतोय. ओके, मला परमिशन द्यावी ही विनंती. थँक्यू सुनील सर, थँक्यू. कविताजी, पहा, ज्याप्रमाणे आपण म्हणालात की म्हातारी मेली तरी चालेल परंतु काळ सोकावला नाही पाहिजे, बरोबर आहे. मन अतिशय चपकल आहे, सुंदर आहे. परंतु मगासपासून आदरणीय पुरो साहेबांनी जे अनुमान मांडले हे काही सत्य नाहीये. ते त्यांनी मांडलेली प्रत्येक गोष्ट ही 100% सत्य असं मानायची काही गरज नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या ताकदीनुसार कुवतीनुसार अनुमान मांडत आहे की असं झालं असेल त्यामुळे तसं झालं आणि असं घडलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला वेठीस ठेवण्याचं काम या महायुती सरकारमधील 2 पक्षांनी केलं. तर मी या गोष्टीला पूर्णपणे मान्य करत नाही. काही गोष्टी किंवा काही चुका घडल्या असतील त्याबद्दल वाद नाही, परंतु या आजच्या दिवसाच्या या कॅबिनेट मीटिंग मध्ये काही मंत्री न आले. ऐका तुम्ही आता कोणते मुद्दे तुम्हाला पटले नाही ते सांगा. पुरो सरांनी जे काही सांगितलं मला की आपल्या सर्वांना याचं जनतेला एक चुकीचा समज जातो ना. त्यांच्याकडे काही 100% माहिती करायची. मला एवढं सांगा, तुम्ही पुरो सरांकडे हे 100% माहिती काय? ते जे बोलले ते अंदाज मांडत आहेत, अनुमान मांडत आहेत. त्याच्यातील काही गोष्टी खऱ्या आहेत, मी नाही असं म्हणत नाही, परंतु जे एक चित्र भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे की आज अख्ख्या महाराष्ट्राला या कॅबिनेट मीटिंगला हजर न राहून शिवसेनेच्या पक्षांनी ओलीस धरलं किंवा वेठीस धरलं, तर हे योग्य नाहीये. काही गोष्टी दर्शविण्यासाठी काही गोष्टींचा वापर हा केला जातो. हे राजकारणात अनेकदा घडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे काही आरोप करत आहात या सगळ्या आरोपांना मी मान्य करायला तयार नाही. काही आरोप मात्र त्याच्यातले खरे. तुम्ही भूमिका मांडाल, पण आपण मुद्देसूद जाऊयात ना. कोणता मुद्दा आहे पुरो सरांचा जो तुम्हाला वाटते की चुकीचा आहे? पुरो सरांनी जे काही सांगितलंय ते अनुमान आहेत. या गोष्टीतून आपण समजून गेला पाहिजेत. काही उदाहरणं दिली, बरोबर आहे, पण असं आहे की तुम्ही जे सांगताय ते तर अनुमानच आहे ना. नाही, राजकारणामध्ये पहा, राजकारणामध्ये कुरघोडी करण्याचे प्रकार हे घडतच असतात. कुठल्या पक्षात घडत नाहीयेत? उभाटामध्ये घडत नाहीत का? काँग्रेसमध्ये घडत नाहीत का? किंवा इतर कुठल्या पक्षात घडत नाहीत का? पहिल्यांदाच घडताना आपण पाहिले का? ज्याप्रमाणे त्यांनी आता सांगितलं की आदरणीय अजितदादा पवारांचं वर्चस्व तिथे कमी करण्याकरता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काळामध्ये तिथे काही प्रकार होत आहेत. पण हे तुमच्याकडे याच्याकरता जर काही ठोस पुरावे असतील तर ते मांडा ना तुम्ही. बाकी राजकारणामध्ये या गोष्टी सतत घडत असतात आणि त्यांना तोंड हे दिलंच पाहिजे ना. राजकारण कधी स्मूथ चालत नसतं. अरुण सावंतजी, आम्ही राजकारणात काय, ते पुरो सर सुद्धा काय म्हणाले ते तेच म्हणाले की राजकारणात हे सगळं होतच असतं. दोन्ही पक्ष सत्तेत आहेत म्हणून काय ते त्याच्यापासून वेगळे होतील असं नाही, होणारच. 2014 पासून हे होत आहे. पण प्रश्न असा आहे की 2014 पासून जेव्हा शिवसेना नाराज होती, खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरत होती, तेव्हा कधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाणार नाही अशी भूमिका नाही घेतली. राज्याच्या मंत्रिमंडळाची जी बैठक असते त्याचं वेगळं स्थान आहे, त्याचं वेगळं महत्व आहे. प्रशासनिक दृष्ट्या ती अत्यंत महत्वाची असते. राज्यातल्या 14 कोटी जनतेशी संबंधित असते. अगदी बरोबर आहे. 14 कोटी जनतेच्या भल्यासाठी हे सरकार गेली
3-4 वर्ष राबत आहे आणि ज्या ते त्यांचं सरकारचे कर्तव्य मंत्री सुद्धा आहे. मंत्रालयात असून मेहरबानी करत बैठकीला जात नाहीये. नाहीत. सरकार राबत आहे याचा अर्थ मी मेहरबानी करते असं मुळीच म्हणणार नाही. प्रत्येक सरकारचं ते कर्तव्य असतं, परंतु एखाद्या दिवशी जर काही निषेध झाला असेल समजा, तर त्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला वेठीस धरलं म्हणजे वगैरे चला हे जे काही आपण बिंबवण्याचा प्रयत्न करत किमान या आहोत हे योग्य निमित्तानं तुम्ही नाही. हे तरी मान्य केलं की हा निषेध होता म्हणून, एवढं तरी तुम्ही मान्य केलं. गणेशजी आता तर स्पष्ट त्यांनी मान्य केलंय की हा असं निषेधच सुद्धा मी होता म्हणून. ठामपणे सांगणार नाही, कारण अजून मला सुद्धा 100% ही गोष्ट कळली नाही की का ते आले नाही. 2 मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, कळवलं होतं की आम्ही आजच्या मिटिंगला येणार नाहीत कारण आमची असे आजारपणाची कारणे आहेत. काही मंत्री तिथे, एकच मंत्री होते तिथे, दादा भुसे जे होते, आणि त्यावेळेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाही, मग तुमच्याकडे अरुण सावंतजी तुम्ही माहिती घ्या. अरुण सावंतजी तुम्ही माहिती घ्या कारण बाकीचे मंत्री कॅमेऱ्यासमोर आले होते, मंत्रालयातनं बाहेर पडतात, त्यामुळे तुम्ही माहिती घ्या. होते मंत्री तिथे, तुमच्याकडची माहिती अपुरी आहे. गणेशजी, आपण सर्वजण ठामपणे जे सांगत आहात की अख्ख्या महाराष्ट्राला वेठीस धरलं, कोणत्या बेसिसवर आपण सगळे बोलत आहात? याच बेसिसवर की मंत्री मंत्रालयात असून सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेले नाही, त्याच्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना भेटले, जिथे की स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या पक्षप्रवेशाचा मुद्दा होता. एवढ्याच बेसिसवर, याच्यापेक्षा काही फार बेस जास्त नाहीये. त्याचा संबंध आपण पाठीमागच्या गोष्टीशी नाही जोडू शकत. नाही जोडत आहोत, आपण आजच्या पुरतच बोलतोय. गणेशजी, आपण अजिबात बोलायचं नाही. 2 वर्ष गेले का नाही हे सगळं हेच बोलणार. आपण फक्त उत्तर द्यायची यांना. हे जे अनुमान लावतील ते सगळं आपण ऐकायचं, कारण हे म्हणतात ते सगळं महाराष्ट्राने ऐकायचं. असं कुठे होतंय? तुम्ही असं कुठे होतंय? असं काय एकदम डिफेन्सिव्ह मोडला जात आहे? गणेशजी बोला. त्या मंत्र्यांनी जर बहिष्कार टाकला असता तर ते आपण समजू शकलो असतो. महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, केंद्राकडून अजून मदत आली नाही. त्या मदतीसाठी तुम्ही जर बहिष्कार टाकला असतात तर ते आम्ही समजू शकलो, तुमचं कौतुक झालं असतं. पण आज तुम्ही बहिष्कार कशासाठी टाकलात? तर तुमच्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला त्यांनी घेतलं, तुमचे कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले. या निमित्तानं जेव्हा असं होतं तेव्हा महाराष्ट्राचं त्यांच्या पाठीमागे भलं नाही. बरं गणेशजी, चला शेवटची कमेंट द्यायची, कारण हे प्रश्न विचारले जाणार, म्हणजे ते अडचणीचे आहेत हे समजू शकतो, पण प्रश्न तर उपस्थित केले जाणार ना. आम्हाला अजिबात अडचणीचं वाटत नाही. ज्या वेळेला सत्तेवर असलेल्या पक्षाला उत्तर देणं बांधील आहे, आणि जो पक्ष जर राज्याचं नेतृत्व करत असेल आणि त्याच्या सोबत जर आणखीन मित्र पक्ष सोबत असतील तर आम्ही उत्तर देणं बांधील, आम्ही त्यापासून अजिबात लांब पडणार नाही. ओके, मला एका गोष्टीचं खरोखर मनापासून आश्चर्य वाटतं. मी तर एकदाही असं म्हणालो नाही का कोण 2 दिवस मंत्रालयात गेलं का कोण, ते तुम्हीच बोलताय. मी एकदाही बोललो नाही, अजिबात नाही. पण मला नवल वाटलं की तुम्हीच ते मुद्दे काढताय. आज त्याची चर्चा नाही करायची, आम्हाला कुठे हौस आहे त्याची चर्चा करायची. पण तुम्हाला ज्या उकड्या फुटतात त्या चर्चा सुरू असताना मला त्याचं आश्चर्य वाटतं. पुरो सर, तुम्ही एवढं सगळं आज बोलत होता, शेवटी म्हणजे मला याची अपेक्षा होतीच की आम्ही अजून तुम्ही तो विषय काढला कसा. केंद्र सरकारने मदत दिली पाहिजे, राज्य शासनाने मदत दिली पाहिजे. तर पुरो सर, तुमच्यासारख्या एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराने जर का महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंतची दिलेली एवढी सगळ्यात मोठी मदत जर का तुकडी पडत असेल तर तुम्ही याचं विश्लेषण जरूर करावं आणि थोडं आम्हालाही त्यातनं गायडन्स मिळेल. मी नाही म्हणत नाही. मी सरकारला दोष नाही, कणकरजी, मी सरकारला दोष दिला नाही, पण या निमित्तानं जर मंत्र्यांनी जर बहिष्कार टाकला असता तर तो महाराष्ट्राच्या भल्याचा ठरला असता, एवढंच माझं म्हणणं आहे. आम्ही आमचं काम केलं की हो साहेब. कोण बांधावरती जाऊन 50,000 देणार होतं आणि कोणी घरी बसून कर्जमाफी करणार होते. आम्ही तेवढं तर नाही ना केलं. आम्ही जाहीर केली मदत, खात्यावरती गणेशजी, तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या ना. गणेशजी, ते कुठे म्हणतात की मदत केली नाही म्हणून, ते एवढंच म्हणतात की अशा एखाद्या कारणासाठी जर हे झालं असतं तर जनतेने सुद्धा समजून घेतलं असतं, एवढंच म्हणतायत ते. कविताजी, असं आहे की मी एवढी वर्ष राजकारणात काम करतोय, नेमका सुटलेला तीर कुठल्या दिशेने चाललं हे ओळखण्याइतपत आम्ही हुशार आहोत की. माझा विषय एवढा. बरोबर आहे सर, तुम्ही राजकारणात आहात, आम्ही पत्रकारच आहोत, आम्हाला कुठे एवढे तीर ओळखता येत आहेत. नाही, तुम्हाला तीर सोडण्याचं जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं राजकारणी माणसाला नाही हो. तुम्ही पत्रकार आहात. यामधलं जी एक महत्वाचं वाक्य जे तुम्ही मगातपासून सर्वजण बोलत आहात की आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरून सर्व करतोय, गृहीत, हे चुकीचं आहे. ठीक आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. बघा, 2 पक्ष ज्या वेळेला, म्हणून मी मगाशी उदाहरण देत असताना कविताजी तुम्ही मला थांबवलं. अहो, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला, त्याच्यावरती राज्याचे त्यांनी सही करायचं टाळलं, ते पेन बाजूला ठेवून दिलं. मी ते सांगत होतो, तुम्ही मला थांबवलं, तुमचा अधिकार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे
की ज्या वेगाने सर्व सुरू आहे राज्यामध्ये प्रगतीचा आलेख, याच्यात कुठे खंड पडला का? एखाद्या कुठल्या प्रगतीच्या कामाला या सरकारने स्थगिती दिली का? एखादी ॲक्वा लाईन 2 वर्ष उशिरा सुरू झाली का? हे जर महाराष्ट्राच्या जनतेचं कुठं नुकसान केलं असेल तर तुम्ही आम्हाला दोष द्या, तो आम्ही स्वीकारतो. नाही असं आहे जे मगाशी मी म्हटलं वेळ संपली म्हणून मला तुम्हाला थांबावं लागतं. जे मगाशी म्हटलं तेच आहे. जर वेगवेगळ्या प्रकल्पांसंदर्भात बोलायचं असेल जरूर बोललं जाईल. आधीच्या मुख्यमंत्र्यांची वर्किंग स्टाईल, त्याच्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांची वर्किंग स्टाईल, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांची वर्किंग स्टाईल याच्याबद्दल बोलायचं असेल जरूर बोलूयात. त्या मुख्यमंत्र्यांचे स्ट्रेंथ्स असतील, विकनेसेस असतील त्याच्याबद्दलही जरूर बोलूयात. पण आजचा मुद्दा तो नाहीये. आजचा मुद्दा हा आहे की पक्षीय राजकारण आणि महाराष्ट्राचे मंत्री म्हणून असलेली जबाबदारी याच्यामध्ये मंत्री गल्लत करतायत का? जर मंत्रालयामध्ये मंत्री उपस्थित असतील तर त्यांनी मंत्रालयामध्ये असलेलं त्यांच्या सर्वोच्च कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. आज जर मुंबईमध्ये तुमच्यापैकी माझ्यापैकी कुणीही एक जण फिरला असेल तर काय दिसलंय आज मुंबईच्या रस्त्यांवर? सीएनजीचा सप्लाय कमी पडलेला आहे. त्यामुळे आज मुंबईच्या नाक्यावर लोकांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत. ज्यांच्याकडे सप्लाय आहे, ज्यांच्या गाड्यांमध्ये सीएनजी आहे किंवा जे पेट्रोल भरून चालतायत ते दुपटीनं तिपटीनं प्रवाशांकडून भाडं उकळतायत. 2-3 दिवस मुंबईतले प्रवासी हा सगळा त्रास सहन करतायत. त्या जनतेकडे कुणी बघायचं? त्यांच्या या सगळ्या समस्यांना कुणी उत्तरं द्यायची? त्यांच्या समस्यांना ज्यांनी उत्तरं द्यायची, ज्या परिवहन मंत्र्यांनी त्यांच्याकडे बघायचं ते तिथे बघत नाहीयेत. त्यांना जर पक्षीय राजकारणापायी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठल्या पक्षाचे कुठले माजी नगरसेवक कुणी घेतले, त्याच्यामुळे कुणाचं नुकसान झालंय एवढंच करायचं असेल आणि इतके महत्त्वाचे विषय मंत्रिमंडळामध्ये आणण्याऐवजी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालायचा असेल तर महाराष्ट्राची जनता प्रश्न विचारणार आणि हा प्रश्न उपस्थित होणार की नेते स्वतःच्या पक्षीय राजकारणासाठी महाराष्ट्रातल्या जनतेचं भविष्य, महाराष्ट्रातल्या जनतेचं महत्त्व हे मंत्रालयामधल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या रूपानं पणाला लावतायत का? जर हे प्रश्न वारंवार पुन्हा उपस्थित करायचे नसतील तर मंत्रालयातली मंत्रिमंडळाची बैठक ही जनतेची आहे हे नेत्यांनी लक्षात ठेवायला हवं. आपण सगळेजण चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.